मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या ठिकाणी आपण संपूर्ण स्पोकन इंग्लिश कोर्स पूर्ण करतोय। आजचा आपला 16वा व्हिडिओ आहे। याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मधले होकारार्थी वाक्य पाहिलेत, प्रश्नार्थी वाक्य पाहिलेत, नकारार्थी वाक्य पाहिलेत, नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे ते पाहिले, WH प्रश्नार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे पाहिले आणि आज आपण पाहणार आहे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य। आता तुम्हाला सर्वात आधी हे समजलं पाहिजे की मित्रांनो, एखादं जर वाक्य तुम्हाला दिलं तर ते वाक्य तुम्हाला या वाक्यासारखं बनवता आलं पाहिजे। त्या वाक्यापासून तुम्हाला प्रश्न विचारता आला पाहिजे। त्या वाक्याला तुम्हाला नकारार्थी वाक्य बनवता आलं पाहिजे। नकारार्थी प्रश्नार्थी, WH प्रश्नार्थी, WH नकारार्थी प्रश्नार्थी हे तुम्हाला बनवता आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाक्याचा एक एक प्रकार कशा प्रकारे इंग्लिशमध्ये बोलायचा किंवा ट्रान्सलेट करायचा हे आलं पाहिजे। ते तर आपण शिकतच आहोत या ठिकाणी, ठीक आहे। बघा मित्रांनो, लक्षात ठेवा की वाक्याचा 6वा प्रकार आहे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य, ज्याला इंग्लिशमध्ये WH निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं। दिवसभरामध्ये जे वाक्य बोलतो त्याच्यामधले असे वाक्य की ज्यांच्या शेवटी तो, ती, ते, तात अशा प्रकारचा उच्चार येतो ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतात। आणि या वाक्यांमध्ये जर काय, कोण, कोणाला, कोणाचा, कोणता, कधी, कुठे, का, कसा, कशी, कसे, किती या शब्दांचा वापर करून जर प्रश्न विचारला तर ते WH प्रश्नार्थी वाक्य असं म्हटलं जातं। म्हणजे WH शब्दाचा वापर करून प्रश्न विचारलाय असं म्हटलं जातं। आणि ह्या वाक्याला ट्रान्सलेट करत असताना पण बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं की या शब्दांचा वापर करून प्रश्न विचारलाय, पण याच्यामध्ये नकार पण असणार आहे त्या वाक्यांमध्ये, ठीक आहे। तर हे वाक्य ट्रान्सलेट करताना आपण सुरुवातीला WH वर्ड घेणार, त्याच्यानंतर डोंट किंवा डझंट घेणार, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह देणार। लक्षात ठेवा की ह्या डू आणि नॉटला एकत्र करून आपण डोंट लिहिलंय, पण तुम्ही या ठिकाणी वेगळे पण लिहू शकता। कधी सब्जेक्ट नंतर नॉट लिहू शकता, तसंच डज या ठिकाणी लिहिणार आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट नंतर नॉट लिहिणार, ठीक आहे। वाक्यांमध्ये आपण अशाच प्रकारे वापरलेलं आहे। वाक्य बघा, तू शाळेत का जात नाहीस, तू शाळेत का जात नाहीस। बघा वाक्य आहे, WH शब्दाचा वापर करून प्रश्न विचारलाय आणि वाक्यामध्ये नकार पण आहे, ठीक आहे। तर काय करणार, अशा वेळेस सुरुवातीला तो शब्द लिहिणार, का म्हणजेच काय, व्हाय, त्याच्यानंतर डू किंवा डजचा वापर करणार। या ठिकाणी समोर येणारा सब्जेक्ट कोण आहे तुमचा, तू आहे, म्हणून तुम्ही या ठिकाणी डूचा वापर करणार, ठीक आहे। त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिलं, सब्जेक्ट काय, यू, तू म्हणजेच यू, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर क्रियापद काय, जाणे म्हणजे गो आणि शाळेला म्हणजे टू स्कूल। व्हाय डू यू नॉट गो टू स्कूल किंवा व्हाय डोंट यू गो टू स्कूल, दोन्ही प्रकारे तुम्ही ट्रान्सलेट करू शकता, हे लक्षात ठेवा। पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तो वेळेवर का येत नाही। तर या ठिकाणी काचा वापर करून प्रश्न विचारलाय, काय येणार, व्हाय येणार, त्याच्यानंतर डज येणार, कारण समोर येणारा जो सब्जेक्ट आहे तो काय आहे, तो म्हणजेच एक वचन आहे म्हणून, ठीक आहे। तर आपण डज लिहिलं, त्याच्यानंतर तो, त्याच्यासाठी काय, ही, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापद काय, येणे म्हणजेच कम आणि वेळेवर म्हणजे ऑन टाइम आणि प्रश्नचिन्ह, व्हाय डज ही नॉट कम ऑन टाइम किंवा व्हाय डझंट ही कम ऑन टाइम फॉर्म्युलानुसार असं, ठीक आहे। पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तुम्ही मला फोन का करत नाही। बघा, काचा वापर करूनच प्रश्न विचारलाय, काय येणार, व्हाय येणार, त्याच्यानंतर या दोघांपैकी एक कोणाला घेणार, डूला, कारण सब्जेक्ट जो समोर येणार आहे तो काय आहे, तुम्ही म्हणजे यू आहे म्हणून, त्याच्यानंतर 3 नंबरला नॉट, ठीक आहे। सब्जेक्ट लिहिलं, डू लिहिलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिलं, त्याच्यानंतर नॉट लिहिलं, त्याच्यानंतर क्रियापद, फोन करणे म्हणजे काय, कॉल, आणि मला म्हणजे मी, आणि प्रश्नचिन्ह, व्हाय डू यू नॉट कॉल मी, तुम्ही मला फोन का करत नाही, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता, व्हाय डोंट यू कॉल मी, ठीक आहे। दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा। पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, ते अभ्यास का करत नाहीत, ते अभ्यास का करत नाहीत। तर बघा, या ठिकाणी पण काचा वापर करून प्रश्न विचारलाय, व्हाय लिहिणार, त्याच्यानंतर काय करणार, डू लिहिणार, का लिहिणार, डू, कारण समोर येणारा सब्जेक्ट ते म्हणजेच अनेक वचन आहे म्हणून, ठीक आहे। डू लिहिलं, त्याच्यानंतर ते म्हणजे दे लिहिलं, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर अभ्यास करणे म्हणजे स्टडी आणि प्रश्नचिन्ह, व्हाय डू दे नॉट स्टडी किंवा व्हाय डोंट दे स्टडी, दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा।
पुढे बघा पुढचं वाक्य आहे आपण इंग्लिश का बोलत नाही. तर बघा आपण इंग्लिश का बोलत नाही अशा प्रकारचं वाक्य आहे. का न प्रश्न विचारलाय. व्हाय लिहिलं सुरुवातीला, त्याच्यानंतर डू लिहिलं. का लिहिलं डू, समोर येणारा सब्जेक्ट आपण म्हणून, आपण म्हणजेच आय आहे, वी आहे म्हणून. ठीक आहे, डू लिहिलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट वी, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर क्रियापद, बोलणे म्हणजे स्पीक आणि इंग्लिश म्हणजे इंग्लिश. ठीक आहे, व्हाय डू वी नॉट स्पीक इंग्लिश अशा प्रकारे लक्षात ठेवा, किंवा व्हाय डोंट वी स्पीक इंग्लिश. पुढे बघा मित्रांनो पुढचं वाक्य आहे तुझा भाऊ क्रिकेट का खेळत नाही. बघा कानच प्रश्न विचारलाय. व्हाय येणार, त्याच्यानंतर काय येणार, डज येणार. डज लिहिलं. का डज येणार, कारण समोर येणारा सब्जेक्ट तुझा भाऊ आहे म्हणून. ठीक आहे, लिहिलं डज, त्याच्यानंतर तुझा भाऊ, याच्यासाठी काय युअर ब्रदर, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर क्रियापद. क्रियापद काय, खेळणे म्हणजे प्ले आणि क्रिकेटला क्रिकेट. प्रश्नचिन्ह. व्हाय डज युअर ब्रदर नॉट प्ले क्रिकेट, किंवा व्हाय डझंट युअर ब्रदर प्ले क्रिकेट, दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वाक्य आहे ती बाजारात का जात नाही. बघा का साठी व्हाय, त्याच्यानंतर डज. डज का लिहिलं, समोर येणारा जो सब्जेक्ट आहे तो ती म्हणजे शी आहे म्हणून. ठीक आहे, डज लिहिलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट ती म्हणजे शी, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर क्रियापद काय जाणे म्हणजे गो, त्याच्यानंतर बाजारात टू द मार्केट. गो नंतर कशाचा वापर करायचा, प्रेपोजिशन म्हणून टूचा. इन द मार्केट असं नाही लिहायचं, हे लक्षात ठेवा. व्हाय डज सी नॉट गो टू द मार्केट, किंवा व्हाय डझंट सी गो टू द मार्केट, दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वाक्य आहे तो काम का करत नाही. बघा का साठी काय येणार व्हाय, त्याच्यानंतर डज. डज का घेणार आपण या ठिकाणी, समोर येणारा सब्जेक्ट तो म्हणजे ही आहे म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर तो म्हणजे ही, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर काम करणे म्हणजे वर्क आणि प्रश्नचिन्ह. व्हाय डज ही नॉट वर्क, किंवा व्हाय डझंट ही वर्क अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते इथे का राहत नाहीत. बघा का साठी काय व्हाय, त्याच्यानंतर डू. डू का लिहिणार, समोर येणारा सब्जेक्ट कोण आपला, ते म्हणजे दे, त्याच्यानंतर दे लिहिलं, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर राहणे म्हणजे लिव्ह आणि इथे म्हणजे हिअर. व्हाय डू दे नॉट लिव्ह हेअर, किंवा व्हाय डोंट दे लिव्ह हेअर अशा प्रकारे, दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बघा मित्रांनो 10 वाक्य आपण पाहिले, त्याच्यामध्ये फक्त आपण काचा वापर करून प्रश्न विचारलाय. तुम्ही कसा, कधी, कोण, ज्या शब्दाचा वापर करून तुम्ही प्रश्न विचारू शकता त्या शब्दाचा वापर करून तुम्ही प्रश्न विचारा आणि सेम सूत्रानुसार त्यांना ट्रान्सलेट करा. बघा सरावासाठी तुम्हाला या ठिकाणी 10 वाक्य देतोय, याला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ट्रान्सलेट करा किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. ठीक आहे, त्याला ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा. काय अडचण असेल तर नक्की विचारा. 10 वाक्य आपण याच टॉपिकवरती देतोय जेणेकरून तुमचा चांगल्या प्रकारे सराव होऊन जाईल. बघा वाक्य आहे तू मला मदत का करत नाहीस, तो जेवण का खात नाही, ती गाणे का ऐकत नाही, तुम्ही टीव्ही का पाहत नाही, ते मैदानात का खेळत नाहीत, आपण गावाला का जात नाही, तुझी बहीण हसत का नाही, तो मोबाईल का वापरत नाही, तुम्ही प्रश्न का विचारत नाही, ते पाणी का पित नाहीत. ठीक आहे, तर असे हे 10 वाक्य आहेत. नक्की याला ट्रान्सलेट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.